Hello everyone. I am Suhas sir from श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड of नवभारत शिक्षण मंडळ सांगली. Dear students, today we are going to discuss in this video one of the most important topic from our syllabus, that is figures of speech. Many students facing figures of speech problem and they not able to crack it. So I make this video for them. From exam point of view, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जातो. नाउ लेट अस स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. सर्वप्रथम आपण फिगर्स ऑफ स्पीच, ज्याला मराठीमध्ये अलंकार म्हणतात, अलंकार म्हणजे काय, फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण पाहूया. व्हॉट इज फिगर्स ऑफ स्पीच? अ फिगर ऑफ स्पीच इज अ फिगरेटिव्ह लँग्वेज used by the poet to increase the beauty of the poem. अलंकार म्हणजे कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द प्रयोग. अलंकाराला आभूषण हा पण दुसरा पर्यायी शब्द आहे. आभूषण म्हणजे सजविणे. थोडक्यात अलंकार वाक्यांना सजवण्याचं काम करीत असतो. इन इंग्लिश लँग्वेज देयर आर मेनी फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड बाय द पोएट टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोयम. इंग्रजी भाषेमध्ये अनेक अलंकार आहेत आणि हे सर्व अलंकार कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपल्या कवितेमध्ये करत असतात. चला तर मग आता आपण पाहूया कोणकोणते अलंकार इंग्रजी भाषेमध्ये आहेत. सर्वप्रथम आपण रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच अभ्यासूया. नाउ लेट अस सी रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच. व्हॉट इज रिपिटिशन? व्हेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड देन देयर इज यूज ऑफ रिपिटिशन. जर एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तिथे रिपिटिशन असते. फॉर एक्झाम्पल, इट्स ओके नॉट टू बी ओके. विद्यार्थी मित्रांनो, जर या वाक्याचा तुम्ही विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या वाक्यामध्ये ओके हा शब्द रिपीटेड मोर दॅन 1 टाइम, एकपेक्षा जास्त वेळा ओके हा शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. थोडक्यात एकच शब्द वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला असेल तर तिथे रिपिटिशन असते. मग दिलेलं वाक्य रिपिटिशन आहे, याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं ते आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर द वर्ड ओके इज रिपीटेड प्लीजिंगली. आणखीन एक रिपिटिशनचं एक्झाम्पल आपण पाहूया. आय व्हिम्पर नो मोवर, पोस्टपोन नो मोवर. विद्यार्थी मित्रांनो, या सेंटेन्सचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं कळेल की या वाक्यामध्ये नो मोवर हा शब्द रिपीटेड मोर दॅन 1 टाइम. वाक्यामध्ये नो मोवर हा शब्द एकापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. मग ह्या वाक्याचं एक्सप्लेनेशन कसं येणार ते पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर द वर्ड नो मोवर इज रिपीटेड प्लीजिंगली. थोडक्यात तुमच्या असं लक्षात आलं असेल की जर एखाद्या वाक्यामध्ये एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तिथे रिपिटिशन असते. यानंतर आपण आता पुढचा फिगर ऑफ स्पीच अभ्यासूया. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे अलिटरेशन. अतिशय सोपा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या फिगर ऑफ स्पीचचा वापर कवितेमध्ये केला जातो. सो लेट अस सी द डेफिनेशन ऑफ अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे काय?
द रिपिटेशन ऑफ युजली इनिशियल कॉन्सनंट साऊंड इन 2 or more वर्ड्स. एकच कॉन्सनंट साऊंड शब्दाच्या सुरुवातीला 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस येत असतील तर तिथे अलिट्रेशन असते. कॉन्सनंट साऊंड कोणते? तर ए, ई, आय, ओ, यू हे 5 अल्फाबेट्स सोडून राहिलेले सर्व 21 अल्फाबेट्स हे कॉन्सनंट कॅटेगरीमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, द शीप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेलं एक्झाम्पल पहा आणि ह्या एक्झाम्पलमधील शीप, स्टील, शी हे 3 शब्द पहा. हे 3 शब्द बघितल्यानंतर तुम्हाला असं कळेल की ह्या 3 शब्दाच्या सुरुवातीचं पहिलं लेटर जे आहे, पहिलं अक्षर जे आहे ते आहे यस आणि हा यस बिलॉंग टू द कॅटेगरी ऑफ कॉन्सनंट साऊंड आणि हा जो काही यस आहे हा यस कॉन्सनंट साऊंड आहे. थोडक्यात एकच कॉन्सनंट साऊंड शब्दाच्या सुरुवातीला 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस येत असेल तर तिथे अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असते. मग हे एक्झाम्पल अलिट्रेशनचं आहे. हे एक्सप्लेन कसं करायचं, त्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं ते खाली आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. द कॉन्सनंट साऊंड ऑफ यस इज रिपीटेड प्लीजिंगली. आणखीन एक एक्झाम्पल आपण अलिट्रेशनचं पाहूया. रोहित ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. आता ह्या एक्झाम्पलचा तुम्ही विचार केला तर ह्या एक्झाम्पलमधले ब्रिंग्स, बँक, बे हे 3 शब्द पहा. या 3 शब्दाच्या सुरुवातीचं जे लेटर आहे ते आहे बी आणि हा बी बिलॉंग टू द कॅटेगरी ऑफ कॉन्सनंट साऊंड आणि हा बी सुद्धा ह्या एक्झाम्पलमध्ये कॉन्सनंट कॅटेगरीमधून आलेला आहे. थोडक्यात हे एक्झाम्पलसुद्धा अलिट्रेशनचं आहे. मग ह्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं ते आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. आता ह्या एक्झाम्पलमध्ये कोणता कॉन्सनंट साऊंड रिपीट झालेला आहे ते एक्सप्लेनेशनच्या लाईनमध्ये लिहायचं. म्हणजेच द कॉन्सनंट साऊंड ऑफ बी इज रिपीटेड प्लीजिंगली. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं असेल की एकच कॉन्सनंट साऊंड शब्दाच्या सुरुवातीला 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस येत असतील तर तिथे अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आता पुढचा फिगर ऑफ स्पीच पाहूया. माझा पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. व्हॉट इज सिमिली? अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच where direct comparison is made between 2 dissimilar objects, often introduced with the word like or as. सिमिली म्हणजे काय? 2 भिन्न गोष्टींमध्ये केलेली प्रत्यक्ष तुलना म्हणजे सिमिली. सिमिलीमध्ये तुलना करण्यासाठी लाईक किंवा ॲज या 2 शब्दांचा वापर करतात. विद्यार्थी मित्रांनो, सिमिली हा फिगर ऑफ स्पीच ओळखण्यासाठी खूप सोपा आहे. जर वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज या 2 पैकी एका शब्दाचा वापर केला असेल तर त्या वाक्यामध्ये सिमिली फिगर ऑफ स्पीच असते. फॉर एक्झाम्पल, माय लव्ह इज लाईक रेड रोज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या वाक्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. वाक्य काय आहे? माय लव्ह इज लाईक रेड रोज. माझं प्रेम लाल गुलाबासारखं आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये प्रेमाची तुलना रेड रोजशी केलेली आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे. लव्ह आणि रेड रोज ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत आणि या 2 भिन्न गोष्टीची तुलना करण्यासाठी लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे. मग हे सिमिली आहे हे एक्सप्लेन कसं करणार त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर लव्ह इज डिरेक्टली कम्पेअर्ड विथ रेड रोज. आणखीन एक सिमिलीचं एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल, द ओल्ड मॅन्स हेअर इज
ॲज व्हाईट ॲज स्नो. वृद्ध लोकांचे केस बर्फासारखे पांढरे असतात. थोडक्यात या वाक्यामध्ये ओल्ड मॅन्स हेअर, वृद्ध लोकांचे केस, याची कंपॅरिझन डिरेक्टली व्हाईट स्नो, पांढऱ्या बर्फाशी केलेली आहे. त्यामुळे हे एक्झाम्पलसुद्धा सिमिलीचं आहे आणि या वाक्यामध्ये तुलना करण्यासाठी ॲज या शब्दाचा वापर केलेला आहे. मग हे एक्झाम्पल सिमिलीचं आहे, याचं एक्सप्लेनेशन कसं येणार ते आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर द ओल्ड मॅन्स हेअर इज डिरेक्टली कम्पेअर्ड विथ व्हाईट स्नो. थोडक्यात दोन भिन्न गोष्टीमध्ये केलेली प्रत्यक्ष तुलना म्हणजे सिमिली होय, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण पुढचा फिगर ऑफ स्पीच अभ्यासूया. पुढचा फिगर ऑफ स्पीच आहे मेटॅफर. व्हॉट इज मेटॅफर? अ मेटॅफर इज अ फिगर ऑफ स्पीच वेअर indirect comparison is made between two dissimilar objects. दोन भिन्न गोष्टींमध्ये केलेली अप्रत्यक्ष तुलना म्हणजे मेटॅफर होय. विद्यार्थी मित्रांनो, सिमिलीमध्ये डिरेक्ट कंपॅरिझन, प्रत्यक्ष तुलना केली जाते, पण मेटॅफरमध्ये इनडिरेक्ट कंपॅरिझन, अप्रत्यक्ष तुलना केली जाते. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. ह्या वाक्याचा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. उंट हा वाळवंटातील जहाज आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये कॅमल याची अप्रत्यक्ष तुलना शीप, जहाजाशी केलेली आहे. त्यामुळं हे एक्झाम्पल मेटॅफरचं आहे. आणि त्याच पद्धतीनं कॅमल आणि शीप ह्या दोन डिसिमिलर, भिन्न गोष्टी आहेत आणि त्या दोन भिन्न गोष्टींमध्ये अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे. त्यामुळे दिलेलं एक्झाम्पल हे मेटॅफरचं आहे. आता हे मेटॅफर कसं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं ते आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर कॅमल इज इनडिरेक्टली कम्पेअर्ड विथ शीप. आणखीन एक मेटॅफरचं एक्झाम्पल आपण आता अभ्यासूया. एक्झाम्पल. रोहित इज द सोल ऑफ द टीम. आता या एक्झाम्पलचा जर विचार केला तर काय सांगितलेलं आहे? रोहित इज द सोल ऑफ द टीम. रोहित टीमचा आत्मा आहे. म्हणजे रोहितची इनडिरेक्ट कंपॅरिझन सोल, आत्म्याशी केलेली आहे. त्यामुळं हे एक्झाम्पलसुद्धा मेटॅफरचं आहे. मग ह्याचं एक्सप्लेनेशन कसं येणार तर पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर रोहित इज इनडिरेक्टली कम्पेअर्ड विथ सोल. थोडक्यात तुम्हाला असं कळालं असेल की दोन भिन्न गोष्टींमध्ये केलेली अप्रत्यक्ष तुलना म्हणजे मेटॅफर होय. यानंतर आपण आता पुढचा फिगर ऑफ स्पीच अभ्यासूया. पुढच्या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे पर्सॉनिफिकेशन. What is personification? A personification is a figure of speech in which human qualities are given to an inanimate object. विद्यार्थी मित्रांनो, पर्सॉनिफिकेशन हा असा अलंकार आहे की जिथे माणसाचे गुण एका निर्जीव वस्तूला दिले जाते. फॉर एक्झाम्पल, स्टार्स आर डान्सिंग इन द स्काय. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की स्टार्स आर डान्सिंग इन द स्काय. चांदणे आकाशामध्ये नाचत आहेत. आता डान्सिंग, नाचणे हा गुण माणसाचा आहे आणि डान्सिंग हा माणसाचा गुण इथं निर्जीव गोष्ट स्टार्स, चांदण्यांना दिलेली आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. मग ह्याचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं ते पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर द ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग इज गिवन टू द स्काय. आणखीन एक एक्झाम्पल पर्सॉनिफिकेशनचं आपण अभ्यासूया. एक्झाम्पल. द व्हॅली प्लेड हाईड अँड सीक. या वाक्याचा जर तुम्ही विचार केला तर या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? द व्हॅली प्लेड
हाईड अँड सीक, दरी हाईड अँड सीक लपंडाव खेळत आहे. म्हणजेच हाईड अँड सीक लपंडाव खेळणे हा माणसाचा गुण आहे आणि हा माणसाचा गुण इथं व्हॅली दरींना दिलेला आहे. त्यामुळे हे एक्झाम्पलसुद्धा पर्सॉनिफिकेशनचं आहे. मग ह्याचं एक्सप्लेनेशन कसं येणार ते आपण पाहूया. एक्सप्लेनेशन. हिअर द ह्युमन क्वालिटी ऑफ प्लेइंग हाईड अँड सीक इज गिवन टू द व्हॅली. थोडक्यात पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचमध्ये माणसाचे गुण निर्जीव वस्तूंना दिले जातात. यानंतर आपण आता अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच अभ्यासूया. अँटिथेसिस. व्हॉट इज अँटिथेसिस? व्हेन इन अ सेंटेन्स द अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज आर पुट टुगेदर टू अचीव अँड कॉन्ट्रास्टिंग इफेक्ट. जर वाक्यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तिथे अँटिथेसिस असते. फॉर एक्झाम्पल, वन शेड द मोवर, वन रे द लेस. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये मोवर आणि लेस हे दोन विरुद्ध अर्थाचे शब्द वापरलेले आहेत. म्हणजेच या वाक्यामध्ये अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. मग याचं एक्सप्लेनेशन कसं येणार ते पाहूया. एक्सप्लेनेशन. अपोजिट वर्ड्स आर यूज्ड हिअर. आणखीन एक एक्झाम्पल अँटिथेसिसचं आपण पाहूया. एक्झाम्पल, ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये सुद्धा लाईट व डार्क हे दोन विरुद्धार्थी शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे एक्झाम्पलसुद्धा अँटिथेसिसचं आहे. मग याचं एक्सप्लेनेशन कसं येणार तर अपोजिट वर्ड्स आर यूज्ड हिअर. म्हणजेच तुमच्या असं लक्षात आलं असेल की जर दिलेल्या वाक्यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरले असतील तर तिथे अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच असते. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास केलेला आहे. उर्वरित फिगर्स ऑफ स्पीच मी लवकरच तुमच्यासाठी पार्ट 2मध्ये घेऊन येईन. त्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.